हॅलो एव्हरीवन, आज आपण एक सिंपल अशी कन्सेप्ट बघतोय ती म्हणजे एक्झॅक्टली फ्री फॉल कशाला बोलायचं. आता फ्री फॉल कशाला बोलतात? ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला कुठलाही फोर्स न लावता नॉर्मली एखाद्या होल्ड करता. आता तिथून जर मी ऑब्जेक्टला रिलीज केलं, लेट सपोज हा ऑब्जेक्टला मी होल्ड केलं, तिथून जस्ट मी रिलीज केलं. अशा केसमध्ये काय होते रे, तर तो सिम्पली पर्टिक्युलर हाईट वरून तो ऑब्जेक्टला तुम्ही रिलीज केलं, तो ऑब्जेक्ट खाली येतो. जो की कशामुळे येतो? फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर खाली येत असेल, तर त्या केसला तुम्ही काय बोलू शकता? फ्री फॉल. लक्षात आलं? सिंपल आहे. एखादा ऑब्जेक्टला जर मी काहीच फोर्स अप्लाय करत नाही, मी त्याला काय पुश करत नाही, पुल करत नाही, नॉर्मली पकडतो आणि रिलीज करतो. रिलीज केल्यानंतर तो जर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर खाली येत असेल, तर त्या केसमध्ये ती जी केस किंवा ती जी कंडिशन असते त्याला तुम्ही काय बोलता? फ्री फॉल. फ्री फॉल तर लक्षात आलं. आता याच्यामध्ये आपण काय करूया, एक डेरिवेशन आहे, छोटस डेरिवेशन. भरपूर जणांना त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की एक्झॅक्टली सर इथं डेरिवेशन मध्ये काय व्हॅल्यू घ्यायच्या. तर ते डेरिवेशन आज आपण थोडस डिस्कस करू. ते डेरिवेशन म्हणजे काय? टोटल एनर्जी रिमेन कॉन्स्टंट असते, हे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं असतं. ते कसं प्रूव्ह करतात? आता त्याच्या अगोदर काय करू, सिम्पली एखादा मूवीचा सीन क्रिएट करू, म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. म्हणजे काय करतोय मी, नॉर्मल एक इथं बघा मी ड्रॉ केलेली आहे, एक बिल्डिंग आहे. बिल्डिंग वरती काय आहे, एक हिरो आहे. एका हिरोला तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही म्हणजे जे विलन आहेत, नाही तर तुम्ही म्हणाल सर आम्ही कशाला काय करतो, तर सिम्पली काय, त्या बिल्डिंग वरती जे विलन आहे त्यांनी त्या हिरोला असा उलटा लटकवलेला आहे. बघा, हा जर हिरो मी ड्रॉ करत असेल, असा काहीतरी हिरो असा उलटा लटकवलेला आहे आणि त्याला असा पायाला काहीतरी स्ट्रेच करून असं बांधून ठेवलेलं आहे. ओके, हँग केलेला असा उलटा. सिंपल. काय करतोय मी, त्या हिरोला असा उलटा अडकवतोय आणि त्या केसमध्ये जो विलन आहे इथं थांबलेला, हा विलन काय बोलतोय, काय बोलतोय त्याच्याशी तुमचं जास्त लक्ष आहे. आता बघा, विलन काय बोलतो, तर सिम्पली काय बोलतो हिरोला, की एक्झॅक्टली मला सांग की हिरोईन कुठे आहे. हिरोईन कुठे आहे, विलन ज्यावेळेस हिरोला बोलतो त्यावेळेस हिरो काय बोलतो, नाही मी नाही सांगणार, मला तुम्ही मारून टाकले तरी चालेल, पण मी हिरोईनचं नाव सांगणार नाही आणि ते कुठं आहे तेही सांगणार नाही. आता अशा केसमध्ये काय होते, हा विलन थोडासा मग रागीट आहे. हा विलन तुम्हाला माहिती आहे, अल्टिमेटली सगळ्या मूवी मधले विलन असेच असतात की ते डायरेक्टली मारायलाच हे करतात. आता अशा केसमध्ये काय करतो तो विलन, रागा रागात तो डायरेक्टली हा रोप कट करून टाकतो. जसा हा रोप कट केला, आता काय होईल रे, हिरो डायरेक्टली वरून खाली यायला स्टार्ट करेल. लेट सपोज हा हिरो आहे ना, असा एक्झॅक्टली खाली 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 पर्टिक्युलर हाईटला इथं आला. आता इथं आल्यानंतर बघा, ती जी हिरोईन आहे ना, त्या रूम मध्ये असते. स्टोरी मध्ये ट्विस्ट, इंटरव्हल मध्ये तुम्ही आता इथपर्यंत ज्यावेळेस हिरो येतो, आता समजा असा काहीतरी हिरो आहे, हा हिरो उलटा खाली आला. कशामुळे, विलन तिथून रोप कट करून टाकला. आता रोप कट केल्यामुळे काय झाला, तो एक्झॅक्टली हिरो खाली आला. जसं हिरोने हिरोईनला पाहिलं, इथं येतो तुमचा मूवीचा इंटरव्हल. इथं तुम्ही इंटरव्हल संपला. आता याच्यानंतर काय होतं, नॉर्मली काय होतं, की आता इथून बघा, तुम्हाला काय वाटेल की आता काय होईल बाबा, एक्झॅक्टली ते हिरोईन त्याच्याबरोबर पण जम्प करेल का, काय करेल ना, असं काही होत नाहीये. इंटरव्हल संपल्यानंतर तुम्हाला समजतं की एक्झॅक्टली हिरोईन ऑलरेडी मॅरिड असते दुसऱ्या हिरो सोबत. दॅट्स द एंड ऑफ स्टोरी. याच्यानंतर हिरोचं काय होतं तुम्हाला समजले, ते हे ज्या वेळेस हिरो हिरोईनला बघतो त्यावेळेस हिरोला समजतं की हे ऑलरेडी मॅरिड आहे आणि इथून हिरो डायरेक्टली खाली येतो आणि इथं अर्थ वरती खाली पडतो. दी एंड. मूवी संपली. एवढी सिंपल आणि इंटरेस्टिंग मूवी आहे. आता ह्या मूवीचा यूज करून आपण अल्टिमेटली काय करू, फ्री फॉलचे इक्वेशन जे असतात ते आपण जनरेट करू. आता इथं 3 केसेस बघितल्या, म्हणजे मूवी मधले 3 इम्पॉर्टंट पार्ट. कुठला? फर्स्ट वन, जिथं एक्झॅक्टली विलन त्याला रिलीज केलं होतं, जस्ट रिलीजिंग पॉइंट. ओके, त्याला मी ए पॉइंट बोलतो. लक्षात आलं? आता हा इथं 3 ठिकाणी मी 3 पोझिशन दाखवल्यात कुणाच्या, हिरोच्या. ज्यावेळेस बिल्डिंग वरील हिरो खाली पडत असतो त्यावेळेस 3 कंडिशन दाखवल्यात. एक म्हणजे फर्स्ट वन, ए कंडिशन, जिथं विलन एक्झॅक्टली विचारतो, सांग हिरोईन कुठे आहे, नाहीतर मी तुला खाली ढकलून देईन. हा फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन बघा इथं, ज्या वेळेस हिरो हिरोईनला बघतो दुसऱ्या हिरो सोबत, ही सेकंड कंडिशन. हिरो कोणाला बघतोय, हिरोईनला बघतोय, आणि सेकंड कंडिशन, हिरोईनला थोडीशी
हेअर दाखवू म्हणजे तुम्हाला समजेल बाबा हा ही हिरोईन आहे, नाही तर तुम्ही मला दोघेही सेम दिसतात. ओके, तर त्या केसमध्ये बघा हिरो आणि हिरोईनच्या केसमध्ये काय दिसतंय, हे दोघं एकमेकांना बघतात. ही सेकंड कंडिशन. आणि थर्ड कंडिशन बघा, ज्यावेळेस हिरो जो आहे आपला अर्थ वरती धडकतो आणि मरून जातो. सिंपल. ह्या स्टोरी मधल्या 3 पोझिशन लक्षात आल्या, ए बी सी. आता मी जी बिल्डिंगची हाईट आहे ना, त्याला एक्झॅक्टली मी काय बोलतो, एच बोलतो. बिल्डिंगच्या हाईटला काय बोलतो, एच. लक्षात आलं. बिल्डिंगची जी टोटल हाईट होती त्याला मी काय बोललो, एच बोललो. पहिला जो रिलीजिंग पॉइंट होता त्याला ए पॉइंट, दुसरा पॉइंटला मी बी पॉइंट, आणि तिसरा जो पॉइंट आहे त्याला काय बोलतो, सी पॉइंट आहे. हे 3 पॉइंट लक्षात आलं. फर्स्ट पॉइंट ए पॉइंट, दुसरा बी, तिसरा सी. जर बिल्डिंगची टोटल हाईट मी एच अज्युम केली असेल, ही जी हाईट आहे ना टोटल मी एच अज्युम करतो, आणि अज्युम करा जिथून हिरोला रिलीज केलं होतं आणि तो हिरोईनच्या जवळ आलेला हे जे डिस्टन्स आहे त्याला मी एक्स बोलतो. म्हणजे ए टू बी डिस्टन्स आहे त्याला मी काय बोलतो आता, एक्स बोलतो. जर हे समजा टोटल हाईट बिल्डिंगची 10 मीटर असेल आणि एक्स जर 3 मीटर असेल, तर अल्टिमेटली हे डिस्टन्स किती असतं रे, 7 मीटर. कसं काढता, टोटल हाईट मधून जे तुमचं डिस्टन्स आहे ते मायनस करा, ऑटोमॅटिक जे राहिलेलं डिस्टन्स असतं ते बेस्ट भेटतं मला. आता इथं पण मी तेच करतोय बघा. टोटल हाईट एच आहे, त्याच्यातून मला जर हे डिस्टन्स काढायचं असेल बी टू सी, बी टू सी काढायचं असेल तर काय करेल, टोटल हाईट एच मधून एक्स ला मायनस करेल. लक्षात आलं. सिंपल आहे. इथपर्यंत क्लिअर झाली, ही इमेज क्लिअर झाली. एक्झॅक्टली मी काय केलं, सिम्पली बिल्डिंगच्या हाईटला एच बोलतोय, जिथून रिलीज केला आणि मिड पॉइंट म्हणा की अल्टिमेटली जिथे हिरोईन होती तिथपर्यंतच्या डिस्टन्सला मी एक्स बोलतो. आणि हे जे डिस्टन्स आहे बी टू सी ते कसं काढलं मी, एच मधून एक्स ला मायनस, टोटल एच मधून हा एक्स मायनस केला की मला अल्टिमेटली बी टू सी डिस्टन्स भेटून गेली. आता मला काय करायचंय, हा वेगवेगळ्या पॉइंट ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट, तिथली मला एनर्जी, टोटल एनर्जी किती असेल हे फाइंड करायचं. आता येऊ आपल्या थोड्याशा फिजिक्सच्या कन्सेप्टकडे. ओके, आता सिंपल बघा, जर मला टोटल एनर्जी काढायची असेल, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए, कुठल्या पॉइंटला काढतो आता मी, ए पॉइंटला, म्हणजे जिथं एक्झॅक्टली विलननं हिरोला रिलीज केलं होतं. एक्झॅक्टली मला ए पॉइंटची जर टोटल एनर्जी काढायची असेल, ए पॉइंट म्हणजे जिथून एक्झॅक्टली विलननं हिरोला रिलीज केले म्हणजे सोडून दिलं, मग त्या केसमध्ये मला इथली जर टोटल एनर्जी काढायची असेल तर मी त्या केसमध्ये ऑब्जेक्ट म्हणजे तो जो हिरो आहे त्याला एक्झॅक्टली मी चेक करेल. आता कसा, तर एक्झॅक्टली मला इथली कायनेटिक एनर्जी जर काढायची असेल कुठली, ऍट पॉइंट ए, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो, 1/2 एम इंटू व्ही स्क्वेअर. हा फॉर्म्युला सगळ्याला माहिती आहे. हाफ एम व्ही स्क्वेअर. एम म्हणजे काय, मास ऑफ ऑब्जेक्ट. व्ही म्हणजे काय, व्हिलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. आता मला सांगा, व्हिलॉसिटी ह्या पर्टिक्युलर हिरोचा काहीतरी मास असणारच आहे, पण अल्टिमेटली ह्या ए पॉइंटला, पर्टिक्युलर ए पॉइंटला ज्यावेळेस त्यानं होल्ड केलं होतं त्या हिरोला, त्या केसमध्ये व्हिलॉसिटी काय असणार आहे, स्टार्टिंगला त्यांना होल्ड केलं होतं त्यावेळेस व्हिलॉसिटी होते का, म्हणजे तो हिरो जो होता मूव्ह करत होता का, नाही करत. त्या केसमध्ये इथली व्हिलॉसिटी किती होते, 0. म्हणजे याचा अर्थ इथं जर मी बघा 1/2 ऍज इट इज, मास ऍट इज, आणि व्ही च्या ठिकाणी जर 0 टाकला तर 0चा स्क्वेअर काय असतो रे, 0. 0चा स्क्वेअर काय आला, 0. आणि 0ला कोणत्याही टर्म न मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 0. म्हणजे मला लक्षात आलं, ऍट पॉइंट ए, ऍट पॉइंट ए जी माझी कायनेटिक एनर्जी किती आहे, 0. लक्षात येते. आता याच्यानंतर मी ह्याच पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी फाइंड करतो. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे, सिम्पली एम इंटू जी इंटू व्हर्टिकल हाईट फ्रॉम ग्राउंड, त्याला एच बोललं जातं. आता बघा मला सांगा, ग्राउंड म्हणजे इथं आहे, इथून जी हाईट असेल, हाईट म्हणजे कुठं, इथं जिथं एक्झॅक्टली आपण ए पॉइंटचे डिस्कस करतोय, बी आणि सी ला आता लक्षात घेऊ नका, आपण ए बद्दल बोलतोय. इथून जी ए पर्यंतची जी हाईट असेल तीच हाईट माझी काय रे, टोटल एच आहे. म्हणजे याचा अर्थ काय येणार, एम जी एच. हे एच म्हणजे काय, ग्राउंड पासून ऑब्जेक्टची हाईट. लक्षात आलं. सिंपल. ह्या ग्राउंड पासून ऑब्जेक्टची हाईट माझ्याकडे किती आहे रे, एच आहे. त्या केसमध्ये फॉर्म्युला एमजीएच. आता मला फाइंड करायचे टोटल एनर्जी. जर मला ए पॉइंटची ऍट ए म्हणतो म्हणजे लक्षात येईल, टोटल एनर्जी ऍट ए, त्याला टीई बोलतात.
टोटल एनर्जी ऍट ए. टोटल एनर्जी काढताना फॉर्म्युला काय असतो? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सिंपल. आता इथली कायनेटिक एनर्जी किती आहे रे? 0. ह्या ए पॉइंटची. पोटेन्शियल एनर्जी किती आहे? एम इंटू जी इंटू एच. लक्षात आलं? 0 मध्ये एम जी एच ऍड केलं तर टोटल एनर्जी काय भेटली मला? एम जी एच. ह्याला इक्वेशन नंबर 1 बोलतो. आता इथं मला काय भेटली? ऍट पॉइंट ए ची टोटल एनर्जी किती आहे? आता ए पॉइंटचं संपलं. आता मी काय करतोय? ऑब्जेक्टला मूव्ह करत कुठं आणतो? बी पॉइंटला. तर एक्झॅक्टली मला आता बी पॉइंटला टोटल एनर्जी काय असेल हे मला फाइंड करायचं. आत्ताच आपण बघितलं एक्झॅक्टली टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए काय असतं. आता आपण बघूया ज्यावेळेस हिरो तुमचा बी पॉइंटला येतो, जिथे एक्झॅक्टली त्याची हिरोईन त्याला दिसते, म्हणजे हा बी पॉइंटला टोटल एनर्जी काय असेल हे आपण आता चेक करतोय. बघा, टोटल एनर्जी ऍट बी. टोटल एनर्जी कशी फाइंड करता? सिम्पली काय करायचं? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी फाइंड करा त्या पॉइंटची आणि त्याला ऍड करून घ्या. सिंपल. आता मला जर कायनेटिक एनर्जी इथली फाइंड करायची असेल, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ एम व्ही स्क्वेअर. क्लिअर? हे लक्षात आलं? याला इक्वेशन नंबर मी सेकंड बोलतो. हाफ एम व्ही स्क्वेअर. बघा, इथं तुमचा ऑब्जेक्ट ज्यावेळेस रिलीज करतात त्यावेळेस एक्झॅक्टली काहीतरी मोशन मध्ये, म्हणजे इथं काहीतरी इक्वेशन ऑफ मोशन्स जे असतात ते अल्टिमेटली तुम्हाला डिफाईन करायचे आहेत. आता इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? त्याच्यामध्ये 3 इक्वेशन आहेत. त्यामध्ये एक इक्वेशन जे आहे ते असं आहे की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. इक्वेशन काय आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. हे इक्वेशन ऑफ मोशन आहेत. असे 3 इक्वेशन आहेत. आता त्यामध्ये हा जे इक्वेशन आहे त्याचा आपण एक्झॅक्टली आता यूज करतो. ह्याच्यात v म्हणजे काय? v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. u म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. a म्हणजे काय? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ऍक्सिलरेशन बोललं जातं. आणि s म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट, म्हणजे इनिशियल पोझिशन पासून तो फायनली कुठं पोहोचला हे एस असतं. आता बघा, ह्या केसमध्ये बी पॉइंटच्या केसमध्ये काहीतरी व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे मी व्ही ला ऍज इट इज व्ही ठेवतो. ह्याच्यात मी काय चेंज करतोय का? नाही, कारण हा ऑब्जेक्ट इथून ज्यावेळेस इथे येतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी व्हेलॉसिटी आलेली आहे. आता नेक्स्ट इथं मला सांगा, इनिशियली यू म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. ज्यावेळेस इथं विलननं त्याला पकडलं होतं त्यावेळेस तिथं त्याची व्हेलॉसिटी काय होते का? नव्हते. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इथे काय आले रे? 0. लक्षात आलं? आता नेक्स्ट प्लस 2 ऍज इट इज. ए म्हणजे काय? ऍक्सिलरेशन. आता इथं कुठला फोर्स आहे का रे एक्स्ट्रा? मी मगाशी सांगितलं, ज्यावेळेस पकडला आणि रिलीज केलं, रिलीज केल्यानंतर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीमुळे तो खाली येतोय. म्हणजे ह्या ए च्या ऐवजी काय लिहू शकतो मी? जी लिहू शकतो. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सिलरेशनच्या ऐवजी मी काय लिहिलं? जी लिहिलं, कारण इथं दुसरा कुठलाच फोर्स नाही. आता नेक्स्ट एस म्हणजे काय असते तुमचं? डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कुठं झाले बघा, ऑब्जेक्ट स्टार्टिंगला कुठं होता? ऑब्जेक्ट मध्ये तुमचा हिरो कुठं होता? ए पॉइंटला होता. तो आता कुठं आला एक्झॅक्टली आपण डिस्कस करतोय? बी पॉइंट मध्ये. म्हणजे फक्त डिस्प्लेसमेंट इथून एवढं झालं. इथून एवढं डिस्प्लेसमेंटला मी काय बोललो रे? एक्स. तर ह्याच्या ठिकाणी मी काय, एस च्या ठिकाणी काय लिहिणार? एक्स लिहिणार. क्लिअर? हे झालं तुमचं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा व्ही स्क्वेअर ऍज इट इज घेतला, 0 मध्ये काही ऍड करा, काय फरक पडणार आहे का? नाही. आन्सर काय येईल? 2gx. क्लिअर? ह्याला इक्वेशन नंबर 3 बोललो. आता बघा, इक्वेशन 2 आणि 3 ह्याला चेक करा. म्हणजे जिथं व्हेलॉसिटी आहे ना, व्ही स्क्वेअर आहे, तिथे मी काय लिहिणार? 2gx. मग कायनेटिक एनर्जी मला काय भेटेल? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऍज इट इज एम ऍज इट इज. आता व्ही स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिणार? 2 इंटू जी इंटू एक्स. क्लिअर? इथं बघा, हा 2 ला 2 कॅन्सल आउट झालं. राहिलं काय रे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एम जी एक्स. क्लिअर? आता मला काय भेटली? कायनेटिक एनर्जी. आता मला फाइंड काय करायची? पोटेन्शियल एनर्जी काय असेल. पोटेन्शियल एनर्जी कशी काढता? ह्या पॉइंट पाशी, म्हणजे आता हिरोला इथं रिलीज केला, बी पॉइंटला आलं, ह्या पॉइंट पासली पोटेन्शियल एनर्जी काढायला कशी काढणार? फॉर्म्युला एकच आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. आता हाईट जी असेल ती कुठली घ्यायची बघा. ह्या केसमध्ये हाईट तुम्हाला ग्राउंड पासून तो ऑब्जेक्ट किती डिस्टन्सला आहे ते तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी. जेवढा ऑब्जेक्ट लांब असेल, जास्त हाईटला असेल, तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. आता ग्राउंड पासून ह्या ऑब्जेक्टची हाईट जी आहे ना, ती काय रे? h मायनस एक्स आहे. काय आहे? h मायनस एक्स.
लक्षात आलं? आता बघा इथं दोन टर्म्स लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही डिस्प्लेसमेंट घेत असता, डिस्प्लेसमेंट काय असते? इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन हा दोघांमधला डिफरन्स. इथं डिस्प्लेसमेंट घेताना इनिशियली इथं होता ऑब्जेक्ट, फायनली इथं आला, म्हणून हे डिस्टन्स घेतलं. आणि ज्यावेळेस मी पोटेन्शियल एनर्जी काढतो त्यावेळेस मला लक्षात घ्या ग्राउंड पासून तो ऑब्जेक्ट किती हाईटला हे मला फाइंड करावं लागतं. लक्षात येते दोन्ही मधला डिफरन्स. आता इथं जरा थोडस सॉल्व्ह करून बघा. एम ऍज इट इज, जी ऍज इट इज. एम जी ने एकदा एच ला मल्टिप्लाय केले, हे मिडलचे जे साइन आहे ते ऍज इट इज, हा एम जी ने परत एकदा एक्स ला मल्टिप्लाय केले. मी फक्त आणि फक्त काय करतो इथे ब्रॅकेटला सॉल्व्ह करत गेलो. सिंपल. पोटेन्शियल एनर्जी मला भेटली, कायनेटिक एनर्जी इथं मला भेटलेली. आता मला टोटल एनर्जी काढायची. टोटल एनर्जी कशी काढतात? नॉर्मली ह्या दोन्ही एनर्जीला ऍड करून घेतात. त्याच्या अगोदर हे सगळं लिहून घ्या. ऍट पॉइंट बी वरची आता मला जर टोटल एनर्जी फाइंड करायची असेल तर सिम्पली कसं करेल? ऑलरेडी आपला मला आता कायनेटिक एनर्जी भेटलेली आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आताच आलाय, एम जी एक्स. आता मी जे कॅल्क्युलेशन काढून दाखवलं होतं. आणि नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी त्यावेळेसची काय होती? एम जी एच मायनस एम जी एक्स. सिंपल. हे दोन इक्वेशन होते. आता मी काय करेल? टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी मला फाइंड करायची. कशी करणार? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सिंपल. ए पॉइंटला जे केलं होतं तेच इथे बी पॉइंटला मी पण करतो. टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक प्लस पोटेन्शियल. कायनेटिकचा फॉर्म्युला ऑलरेडी मला सोल्युशन भेटले, एम जी एक्स. पोटेन्शियलच्या केसमध्ये एम जी एच मायनस एम जी एक्स. काय केलं? हा ऍज इट इज टर्म घेतली, ही टर्म ऍज इट इज घेतली. आता इथं बघा एम जी एक्स, इथं पण काय रे? एम जी एक्स देखील काय होईल? कॅन्सल आउट. आता मला टोटल एनर्जीचं इक्वेशन काय भेटलं? एम जी एच. म्हणजे ही टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी भेटली. क्लिअर होते? लक्षात आलं? सिंपल. आता याच्यानंतर आपण बघू एक्झॅक्टली टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी काय असते. चला तर एक्झॅक्टली आपण आता टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी म्हणजे ज्यावेळेस हिरोला रिलीज केला बी पॉइंट पर्यंतची एनर्जी मला भेटली, ए ची भेटली. आता ज्यावेळेस हिरो तुमचा मरणार आहे म्हणजे लास्ट स्टेजला आलाय, आता या केसमध्ये टोटल एनर्जी कशी काढणार? सिम्पली हा पॉइंट वरची म्हणजे जो तुमचा सी पॉइंट आहे तिथली मला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी माहित असेल तर मी टोटल एनर्जी फाइंड करू शकतो. तर टायटल काय माझं? टोटल एनर्जी ऍट पॉइंट कुठला? सी पॉइंटला मी एनर्जी आता काढून घेतोय बघा. ऍट पॉइंट सी. एक तर मला सांगा ग्राउंडला ज्यावेळेस तो हिट करेल त्यावेळेस तिथून म्हणजे ग्राउंड पासून ह्या ऑब्जेक्टची किंवा तुमच्या हेरोची हाईट काय असणार आहे का? 0 असणार आहे. म्हणजे इथली मला पोटेन्शियल एनर्जी बघा डायरेक्टली भेटून जाते. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? एम जी एच. एच म्हणजे काय? पर्टिक्युलर हाईट. आता ह्या केसमध्ये हाईटच माझी काय आहे रे? 0च आहे. त्यामुळे मला पोटेन्शियल एनर्जी काय भेटणार आहे? 0. कारण एच च्या ठिकाणी 0 टाकले की एम इंटू जी म्हणजे 0 ला कशाने मल्टिप्लाय करा अल्टिमेटली तुमचं आन्सर काय येतं? 0. म्हणजे मला ऍट पॉइंट सी ची पोटेन्शियल एनर्जी भेटली 0. आता मला फाइंड काय करायचे? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. क्लिअर? आता बघा ज्यावेळेस तो ग्राउंडला हिट करत असेल, जस्ट ग्राउंडला हिट करत असेल म्हणजे ग्राउंडला हिट करायला 1-2 म्हणजे 1 सेंटीमीटर थोडस डिस्टन्स कमी अज्युम करा. त्यावेळेस बघा त्याच्यामध्ये काही ना काही कायनेटिक एनर्जी असणार आहे. मग आता मला ती कायनेटिक एनर्जी फाइंड करायची जस्ट ग्राउंडला हिट करताना. आता त्यावेळेसची कायनेटिक एनर्जी काढायला फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटी काहीतरी काढायची. मगाशी जसं मी ऍट पॉइंट बी ला एक फॉर्म्युला युज करेल, कुठला? इक्वेशन ऑफ मोशनचा. तो कोणता होता? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ह्याच फॉर्म्युलाचा युज करून मी अल्टिमेटली आता ह्या सी पॉइंटची पण व्हेलॉसिटी फाइंड करणार आहे. कशी करतो बघा. व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी. यू म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. व्ही तुमची फायनल व्हेलॉसिटी. यू इनिशियल. आता इनिशियली ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट म्हणजे तुमचा जो हिरो तिथं हँगिंग होता त्यावेळेस मी मगाशी पण सांगितलेलं की इनिशियल व्हेलॉसिटी या केसमध्ये किती आहे रे? 0 आहे. इथं काय येणार आहे? 0. कारण हा ऑब्जेक्ट मूव्ह करत नाहीये, अजून तो रिलीज केलेला नव्हता, जस्ट रिलीज करत होतो त्यावेळेस तिथं व्हेलॉसिटी 0 आली. प्लस 2 ऍज इट इज. ए म्हणजे काय असतं? ऍक्सिलरेशन. आणि मी काय सांगितलेलं ज्यावेळेस ऑब्जेक्टला तुम्ही रिलीज करता त्याच्यावरती कोणताच फोर्स नसेल. ह्याच्यावरती कुठला फोर्स आहे? फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तो सोडून दुसरा कुठला आहे का एक्सटर्नल? नाहीये. तर त्या केसमध्ये ए च्या ठिकाणी काय लिहिलं जातं? जी लिहू शकता. ऍक्सिलरेशन ड्यू टू
ग्रॅव्हिटी. त्याला एलाच जीलाच बोललं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि एस म्हणजे काय असतं रे? एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कुठलं काढता? इनिशियल आणि फायनल डिस्प्लेसमेंट. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स. इनिशियली तुमचा हिरो इथं आहे, फायनली कुठं? ग्राउंडवर. म्हणजे मला हे टोटल डिस्टन्स घ्यावं लागेल. ह्या टोटल डिस्टन्सलाच मी काय बोललोय? एच. म्हणजे याचा अर्थ इथं काय येईल? एच. लक्षात आलं डिस्प्लेसमेंट मध्ये. आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मला मग काय भेटले? 0 जर याच्यामध्ये ऍड केला, काही चेंज येणार आहे का? नाहीये. मग त्या केसमध्ये आन्सर काय येते? 2gh. आता हेच आन्सर मी काय करतो? ह्या व्हेलॉसिटीच्या ठिकाणी टाकतो. कारण व्ही स्क्वेअर मला रिप्लेस करायचं. तर त्या केसमध्ये कायनेटिक एनर्जी काय येईल? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम. व्ही च्या ठिकाणी काय लिहू शकता तुम्ही? 2gh. क्लिअर होते? आता बघा इथं हाफ 2 ला 2 कॅन्सल आउट झालं. आता राहिलं काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1 न जर मल्टिप्लाय केलं तर काय चेंज आहे का? नाहीये. त्या केसमध्ये एम राहील, हा जी राहील आणि एच राहील. क्लिअर? ही मला भेटली कायनेटिक एनर्जी. आता मला फाइंड काय करायचे? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी कशी काढतात? मगाशी सांगितल्यानुसार जर मी इथंच फाइंड करून दाखवतो. टोटल एनर्जी कशी काढणार? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक प्लस पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी बघा किती आली? mgh. प्लस पोटेन्शियल एनर्जी किती आहे रे तुमची? तिथे चेक करा. पोटेन्शियल एनर्जी 0. म्हणजे टोटल एनर्जी ह्या केसमध्ये मला काय भेटली? mgh. क्लिअर होते? म्हणजे ऍट पॉइंट ए ला पण माझी टोटल एनर्जी काय आहे रे? ऍट पॉइंट ए ला पण टोटल एनर्जी mgh आहे. क्लिअर? ऍट पॉइंट बी ला पण माझी एनर्जी टोटल किती आहे? mgh. आणि ऍट पॉइंट सी ला पण काय टोटल एनर्जी? mgh. याचा अर्थ काय की फ्री फॉलच्या केसमध्ये टोटल एनर्जी लॉस होत नाहीये. टोटल एनर्जी तुमची कॉन्स्टंटच राहते. इथं फक्त एका फॉर्म मधून एनर्जीला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्यालाच तुम्ही म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके. हे तर एक्झॅक्टली होतं डेरिवेशन ऑफ टोटल एनर्जी किंवा फ्री फॉलच्या केस मधलं डेरिवेशन.